दिलेल्या संधी घेऊन मी या ठिकाणी देवाचं वचन तुमच्यामध्ये देणार आहे। आज नक्की मला वाईट वाटत आहे की आमची वहिनी स्मिता वहिनीची आठवण येते, कारण बऱ्याच दिवसांनी आज मी या ठिकाणी आहे, यांच्या संगती पण आलेलो आहे। आणि त्या वहिनी नेहमी म्हणायच्या की दादा तुम्ही या, तुम्ही भेटा। वाटतं कधी कधी या गोष्टी विसराव्यात, परंतु न विसरणारी त्या व्यक्तीच अशा होत्या की त्या न विसरणाऱ्या आहेत, सतत आठवणीमध्ये राहणारी व्यक्ती होती। हसतमुख, प्रत्येकासंगती संभाषण करणं आणि बऱ्याच गोष्टी होत्या, परंतु देवाची इच्छा आणि त्या पुढेही पाल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की मला देवाची सेवा हे जे कॉलिंग आहे ते शेवटपर्यंत मला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे। आणि खरंच देव परमेश्वर त्यांच्या या सेवा त्यांच्यासाठी, मंडळीसाठी आणि आम्ही म्हणू की महाराष्ट्रासाठी, प्रत्येक जगाच्या कोपऱ्यापर्यंत त्यांच्याद्वारे येणाऱ्या सेवा आशीर्वादित करो, हीच आमची प्रार्थना आहे। आज माझा परिचय देण्यातच आलेला आहे, परंतु मी सांगितल्याप्रमाणे नवीन परिचय असा आहे की देवाचा सेवक याच्यापेक्षा कोणतीच मोठी पोस्ट या जगात नाही। आणि ते पाचारण फार महत्त्वाचं आहे। ज्या कोणाला परमेश्वर देवाच्या सेवेसाठी निवडतो, त्यानंतर आमचं जीवन परमेश्वर कसं आशीर्वादित करतो याचा अनुभव आमच्या संपूर्ण कुटुंबाने आतापर्यंत घेतलेला आहे। आणि वचन हेच सांगतं की आमचा विश्वास आणि आमचं त्यानंतरचा अनुभव, या दोनच गोष्टी आम्हाला अनंतकालिक जीवनापर्यंत घेऊन जाऊ शकतात। आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो। मी कल्याण डोंबिवली महानगरपालिका या ठिकाणी सहाय्यक आयुक्त, असिस्टंट कमिशनर या पदावर होतो आणि त्या ठिकाणी देखील परमेश्वराने चांगल्या प्रकारे मजकडून कामे करून घेतली, मोठ्या पोस्टवर त्या ठिकाणी ठेवलं। ते करत असताना सेवेमध्ये देखील मी आहे। आणि आमचं स्वतःचं जे घर होतं 3-4 गुंठे जागेमध्ये, ते देखील आम्ही स्वतः या सेवेसाठी समर्पण केलेलं आहे। त्या ठिकाणी पुष्कळ अन्य जातीतले लोक येतात, बहुतेक उत्तर प्रदेश या ठिकाणचे लोक आहेत आणि त्या ठिकाणी ती सेवा सुरू आहे। परमेश्वर त्या सेवेला देखील आशीर्वादित करत आहे, म्हणून देखील देवाला धन्यवाद असो। आज ही संधी दिली त्याबद्दल परत एकदा उपकार मानतो आणि वचनाकडे जात आहोत। आम्ही प्रार्थना करूया। पवित्र जिवंत देवा, परत एकदा प्रभू येशूच्या महान आणि सामर्थ्यशाली नावामध्ये आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि तुझं गौरव करत आहोत, कारण तू चांगला आहेस। तुझं वचन म्हणतं की प्रत्येक दिवस हा तुझ्या कृपेनं आमच्या जीवनामध्ये आलेला आहे। पुष्कळ लोक रात्री अनेक विचार आपल्या मनाशी बाळगून आजच्या दिवसाबद्दल झोपी गेले, परंतु ते परमेश्वरा परत जागे झाले नाहीत। पुष्कळ लोक अपघातामध्ये परमेश्वरा निघून गेले। अनेक लोकांकडे परमेश्वरा सर्व काही असताना देखील त्यांना आपला जीव वाचवता आला नाही, परंतु विलापगीत परमेश्वरा 3:27 म्हटल्याप्रमाणे तुझं वचन सांगतं की तुझ्या कृपेत आणि करुणेत खंड पडलेला नाही। ती कृपा आणि दया तू आमच्यावर केली आहेस। आम्हाला या भूतलावर तू जिवंत राखलंस आणि जिवंत राखण्यामागचा उद्देश देखील परमेश्वरा तू आमच्यासाठी ठेवला आहेस की आम्ही संपूर्ण जगाला जाऊन सुवार्तेची घोषणा करावी। आम्ही धन्यवाद देत आहोत परमेश्वरा, हे तुझ्या इच्छा आमच्या इच्छा असू दे, तुझे संकल्प आमचे संकल्प होऊ दे। परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी पवित्र आत्म्या तू आमचं सहाय्य कर आणि आजचं येणारं वचन विशेष प्रकारे तू आमच्यासाठी आशीर्वादित कर। धन्यवाद, गौरव, मान, महिमा, सन्मान तुला देत ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो म्हणून तू ऐक पित्या, आमेन आमेन। प्रेज द लॉर्ड। स्टँडिंग माईक नाही का? स्टँडिंग असा इथं ठेवलं का?
प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परत एकदा परमेश्वराला धन्यवाद देऊया. आजचं जे वचन आम्ही ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, त्या वचनाप्रमाणे आज आम्ही थोडक्यात त्याचं मनन करणार आहोत. आणि त्यातलं एक महत्त्वपूर्ण वचन परमेश्वर आज आम्हाला देऊ इच्छित आहे. आम्ही अनेक वर्षापासून नाताळच्या बाबतीत ऐकतो, वाचतो, परंतु काही गोष्टी अद्यापही आम्ही समजलेलं नाही. आणि त्या गोष्टी समजण्याची गरज किंबहुना परमेश्वरानं त्यासाठीच आम्हाला जिवंत राखलेलं आहे, हे जाणणं या दिवसामध्ये गरजेचं आहे. या ठिकाणी जे संपूर्ण वचनं वाचले आहेत त्याच्यामध्ये एक वचन महत्त्वाचं आहे. ते 11 वचन मी वाचतो या ठिकाणी. लुकऋष वर्तमान 2 अध्याय 11 वचन. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावामध्ये तारणारा जन्मलेला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. आजचं जे वचन आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत तो जन्म कोणाचा झाला आहे, जन्म कोठे झाला आहे आणि जन्म जो झाला आहे तो त्याच्याविषयी एक महत्त्वपूर्ण म्हटलेलं आहे की 11 वचनामध्ये म्हटलेलं आहे की तारणारा जन्मलेला आहे. जन्म ज्याचा झाला आहे तो तारणारा आहे. आम्ही आनंदानं ख्रिसमस साजरा जरी करत आहोत, परंतु आम्हाला तारण हे महत्त्वाचं आहे. तारण झालं आहे का असं पुष्कळ ख्रिस्ती लोकांना विचारल्यानंतर त्यांच्याकडे त्याचं उत्तर देखील सापडत नाहीये. आम्ही ख्रिस्ती आहोत, तारण काय आहे त्याच्याविषयी जर आम्ही विचारलं तर ते क्लिअर कट त्याच्याविषयी सांगत नाहीत. परंतु आजचा जो आमचा येणारा ख्रिसमस, येणारा जो ख्रिस्त जन्म महोत्सव आम्ही साजरा करणार आहोत, त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण एक गोष्ट आम्हाला जाणण्याची गरज आहे की तो तारणारा ख्रिस्त प्रभू आहे. कोठे होणार आहे, कोणाच्या नगरामध्ये होणार आहे, आणि त्याच्यानंतर एक गोष्ट महत्त्वाची सांगितली आहे की तो तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून तारण महत्त्वाचं आमच्यासाठी आहे. जर आम्ही तारणच समजलं नाही तर येशूचा जन्म आमच्यासाठी व्यर्थ आहे. एक कॉमन गोष्ट होते, जसं अनेक लोक जन्माला येतात त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त देखील आमच्यासाठी एक साधारण गोष्ट होणार. परंतु हा जो सॅल्वेशन, हा जो तारणारा शब्द या ठिकाणी वापरण्यात आला आहे तो आम्हाला समजण्याची गरज आहे. तारण हे इतकं महत्त्वपूर्ण आहे की ते आम्हाला पापापासून मुक्त करतं. तारणाची डेफिनेशन जर ग्रीक भाषेमध्ये जर आम्ही पाहिलं तर त्याचा अर्थ सोटोरिया हा शब्द, ग्रीक शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. त्याचा अर्थच असा आहे की तारण म्हणजे काय, तारण झालं म्हणजे झालं. पुष्कळ ठिकाणी खेड्या गावात वगैरे अशा बऱ्याच ठिकाणी पाहतो की त्या ठिकाणी तारणाची डेफिनेशन जी आहे लोकांना समजत नाही, अजूनही माहीत नाही. तारणारा जन्मला, येशू जन्मला, गाईच्या गोट्यात जन्मला, असं झालं तसं झालं, सर्व स्टोरी आमच्या ज्या सर्व लोकांना ठाऊक आहे. परंतु जर आम्हाला एखाद्या अन्य जातीतल्या लोकांनी जर हा प्रश्न विचारला की हा तारणारा ख्रिस्त जन्मलेला आहे, याचा अर्थ तुम्ही आम्हाला समजावून सांगा, तर सर्वप्रथम तारण म्हणजेच असं आहे की वी सेपरेट फ्रॉम सिन. आम्ही पापापासून मुक्त केलेले आहोत, आम्ही वेगळे झालेलो आहोत, आम्हाला कोणत्या तरी बंधनामधून वेगळं केलेलं आहे. आम्ही त्या गोष्टी सांगू शकतो की जरी आम्ही पाप करत होतो, परंतु एक क्षण माझ्या जीवनामध्ये असा आला की त्यावेळेस मला माझ्या पापाची जाणीव झाली. आय फील माय सिन. मला दावीद राजा ज्याप्रमाणे म्हणतो की मी माझं पाप, माझे अपराध मी जाणून आहे, तुझ्या दृष्टीनंच मी पाप केले आहेत, याची ज्यावेळेस मला जाणीव होते त्यावेळेस मला एक समजतं की आता माझं तारण झालेलं आहे. हा तारणारा ख्रिस्त जन्मालेला आहे, हे महत्वाचं आम्हाला समजण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? आम्हाला पापापासून मुक्त होणं. तारण म्हणजे काय? फक्त तारण झालं म्हणजे कोणीतरी कोणासाठी वधस्तंभावर गेलेलं आहे, हे महत्वपूर्ण आहे. तारण हे तिसरा व्यक्ती करत असतो. जर आम्ही एक कॉमन जरी वापरला शब्द तरी मी पाप केलं आहे पण माझ्या पापाचं प्रायश्चित मला स्वतःला करता येत नाही, म्हणून somebody came, येशू आला आणि येशू त्या ठिकाणी माझ्यासाठी वधस्तंभावर गेला, मला त्याने बंधनातून बाहेर काढलं. ते माझं तारण झालेलं आहे, मला जाणीव झाली आहे. मी समजतो की खरोखर आज माझ्यासाठी हा तारणाचा दिवस आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी 10 वचन म्हणतं, तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी सांगतो.
येशूचा जन्म झाला त्यावेळेस जर हे वचन आम्ही ॲज पर वर्ड्स जर बघितलं तर त्या ठिकाणी आनंद होण्यासारखी कोणतीच गोष्ट नव्हती. आनंद झाला असं त्या ठिकाणी आम्हाला जरी म्हटलेलं आहे, परंतु तो आनंद हा वधस्तंभावर गेलेल्या येशूच्या द्वारे आम्हाला दिसतो. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी येशूचा जन्म झाला त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेचं सिच्युएशन, त्यावेळेचं हेरोद राजानं सांगणं की बाबा आता कोणीच त्या ठिकाणी मला त्या लोकांनी मागे लोकांनी काही पत्ता सांगितलेला नाहीये, तुम्ही जा आणि 2 वर्षाचे जे लेकरं आहेत त्याच्यापेक्षा लहान लेकरं आहेत त्या सर्वांची कत्तल करा. कोणचा आनंद होणार होता? हा आनंद होता का त्या ठिकाणी? परंतु हा आनंद त्या वचनामध्ये वधस्तंभावर जाणाऱ्या ख्रिस्ताबाबत म्हटलेला आहे. त्या ठिकाणी जो ख्रिस्त वधस्तंभावर जाणार आहे आणि त्याच्यामध्येच आमचं सॅल्वेशन आहे. हा जो आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगत आहे. कारण आज दाविदाच्या तुमच्यासाठी, आमच्यासाठी, सर्व जगासाठी तारणारा जन्मलेला आहे. त्याचं नवीन ओक आहे. द न्यू काय म्हणतात त्या ठिकाणी एक नवीन ओळख त्या ठिकाणी केलेली आहे. तो जन्मलेला आहे ना, तो तारण देणार आहे. कधी देणार आहे? की ज्यावेळेस त्याची सेवा सुरू होणार आहे, ज्यावेळेस तो सेवा करणार आहे आणि ज्या उद्देशानं परमेश्वर पित्यानं प्रभू येशूला या जगामध्ये पाठवलेलं आहे. फिलिप्पियराच्या पत्रामध्ये फार सुंदर रीतीने म्हटलेलं आहे की तो परमेश्वराच्या स्वरूपाचा असतानाही त्यानं स्वतःला एवढं नम्र केलं, एवढं खैलं केलं. त्याचं नाव, त्याला ते नाव देण्यात आलं की ते नाव सर्वात उच्च नाव आहे, की ज्या नावामध्ये प्रत्येक गुडघा टेकला जाईल. दॅट्स कॉल्ड सॅल्वेशन. एक दिवस असा येणार आहे की प्रत्येक गुडघा टेकला जाईल, प्रत्येक जीवा कबूल करेल की येशू हाच प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी म्हटलेला तारणारा तो ख्रिस्त आहे. ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त आहे. अभिषिक्त म्हणजे देवापासून पाठवलेला आहे. देवापासून पाठवलेला याचा अर्थ असा आहे की तो मानव नाही. तो जरी संपूर्णतः मानव होता तरी संपूर्णतः तो देवाचा पुत्र देखील होता. परंतु तारण देण्यासाठी त्याला वधस्तंभावर जाणं फार महत्वाचं होतं. छुटकारा, मोक्ष, आम्ही जे काही केलं आहे त्यापासून आम्हाला एक गोष्टीपासून छुटकारा केला आहे. आज आम्ही अन्य जातीतल्या लोकांकडे जर पाहू लागलो तर त्यांची फार पुष्कळ दैनंदिन स्थिती आहे. त्यांना जे सांगितलं त्याप्रमाणे ते करतात. त्यांना आता आम्ही साक्ष ऐकत होतो नाही का? लोक किती आनंदित होतात. जो काम कोणी केलं नाही, पाक साहेबांनी प्रार्थना केल्या आणि ख्रिस्तानं आम्हाला बरं केलं. हा आनंद आहे. हे एक वेगळ्या प्रकारची साक्ष आहे. त्याप्रमाणे ज्यांना तारण माहीत नाही, ज्यांना ख्रिस्त ठाऊक नाही, त्यांच्यासाठी आम्ही जायची गरज आहे. त्यांना आम्हाला हे आज सांगण्याची गरज आहे की तो तारणारा आहे आणि ते तारण त्यांनी त्या वधस्तंभावर आमच्यासाठी दिलं आहे. आता जर आम्ही पाहिलं तर येशूच्या द्वारेच तारण आहे. प्रेज द लॉर्ड. नाही का? काल परवा कोणतरी एक व्हिडिओ क्लिप केली, चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलं. तुम्हाला माहिती आहे का? पास्टर विनोद म्हणून आहे, त्यांनी एक क्लिप केलेली आहे आणि त्यांनी जाहीर केलं, संपूर्ण जगाला जाहीर केलं की मी चॅलेंज करत आहे की जर मला कोणी येशू व्यतिरिक्त कोणी तारणारा असेल असं दाखवून द्या, मी सर्व काही सोडून परत एकदा बॅक टू पॅव्हलियन, म्हणजे परत एकदा मी माझ्या मागच्या घर वापसी करायला तयार आहे. सांगण्याचा उद्देश आहे की येशू जेवढं ऐकायला सोपं आहे तेवढा अनुभव फार महत्वाचा आहे. येशू विषयी आम्ही ऐकतो, परंतु तो ऐकलेला येशू आमच्या अनुभवामध्ये आलेला आहे का? ज्यावेळेस तो आमच्या अनुभवामध्ये आम्ही घेऊ लागतो त्यावेळेसच आम्ही खरेखुरे तारण झालेले लोक आहोत. आणि पाक साहेबांनी फार सुंदरतेने काय काय गोष्टी सांगितल्यात की आम्ही संत म्हणून जगामध्ये जगण्याची आवश्यकता आहे. आम्ही संत म्हणून जर जगतो त्यावेळेस त्या ठिकाणी आमचा सत्कार एक वेगळ्या प्रकारे केला जाणार आहे. आणि म्हणून तारण सर्वात प्रथम सॅल्वेशन. व्हॉट्स द सॅल्वेशन? सॅल्वेशन म्हणजेच जॉनी लिव्हर एक उदाहरण सांगत होते आणि त्यांनी सांगितलं की मी एका 5 स्टार हॉटेलमध्ये जेवत होतो. जेवताना जेवण झाल्यानंतर ज्यावेळेस मी बाहेर निघालो त्यावेळेस त्यांनी कोणतरी सांगितलं की बिल मत देना, कोई तो भी आपका बिल देके गया है. तुम्ही बिल नका देऊ. हॉटेलवाल्यांनी सांगितलं बिल नका देऊ, कारण बिल कोणीतरी दिलेलं आहे. आणि म्हणून त्या प्रकारे त्यांनी हे गोष्ट पटवून सांगितली, पापी आम्ही आहोत, परंतु आमच्यासाठी आता हा जरा जो संदेश आहे हा संदेश ख्रिसमस मध्ये आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं उत्तेजना देणार आहे की तारण जर समजलं नाही तर ख्रिसमस व्यर्थ आहे. आणि म्हणून तारण हे समजायचं आहे की प्रभू येशूनं मला पापापासून मुक्त केलेलं आहे.
आनंद तर करायचाच आहे का? वचन सांगतं आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा. परंतु ते सिच्युएशन आजचं सिच्युएशन मध्ये पुष्कळ जमीन आसमानचा फरक आहे. आम्हाला आमचं जे तारण आहे ते आत्म्याचं तारण होणं पण गरजेचं आहे. 3 प्रकारचं तारण असतं. आत्म्याचं तारण, आमच्या प्राण जो आहे त्याचं तारण होण्याची गरज आहे, आणि आमचा जो देह आहे या देहाचं देखील तारण. 3 प्रकारचं सॅल्वेशन आहे, हे महत्वाचं आहे. आज या ठिकाणी पाहत असताना ज्यावेळेस आम्ही पापी जन आमचं मन फिरवतो, नाही का, जर आम्ही येशूला स्वीकारलेलं आहे, कारण येशू ख्रिस्ताने प्रत्येक ठिकाणी जो चमत्कार केला ना, त्या ठिकाणी येशूनं आरोग्य दिल्यानंतर परत एक गोष्ट सांगितली, जा यापुढे पाप करू नकोस. प्रेज द लॉर्ड. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. लोक आरोग्य घ्यायसाठी येत होते, परंतु पापाची क्षमा येशू करत होता. आणि आता सांगितल्याप्रमाणे ऑल ऑथॉरिटी डेलिगेट केले आहेत, सर्व अधिकार देण्यात आले होते. येशू देखील अधिकार वाणीने लोकांना शिकवत होता, आणि म्हणून येशूने ते सर्व अधिकार त्याच्या शिष्याला डेलिगेट केले, शिष्यांना दिले, आणि ते अधिकार आता सर्व याजक वर्गांना देण्यात आले आहेत. आणि म्हणूनच येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो, लोक बरे होतात. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी समजण्याची गरज आहे की ज्यावेळेस पापी लोक आपल्या पापापासून परावृत्त होऊन आपलं जीवन चेंज करतात आणि एका नवीन मार्गाचा अवलंबन करतात, त्यावेळेस त्याच्या आत्म्याचं तारण झालेलं आहे. आत्म्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे, नाही का? आध्यात्मिक सेवा रोम 12 मध्ये म्हटलेलं आहे. कशा प्रकारची आध्यात्मिक सेवा आहे? मनाचं नवीकरण करणं. ज्यावेळेस आम्ही मनामध्ये रिन्यू होतो, ज्यावेळेस नवीन होतं, पहिला वैसा था अभी ऐसा हूं. पौलुस म्हणतो, पहिला मी तसा होतो, आता मी प्रार्थना करणार आहे. अशा प्रकारे जर बदलाव दिसत गेला तर आम्ही समजू शकतो की आमचं तारण झालं आहे. आजचा संदेश आमचा आहे की तारणारा कोण आहे हे पहिलं समजण्याची गरज आहे, आणि मग ख्रिस्त कोण आहे ते ऑटोमॅटिक आमच्या अनुभवामध्ये येणारी गोष्ट आहे. पहिली गोष्ट, आम्ही पापापासून फिरतो. आमचा प्राणाचा उद्धार जो तारण आहे ते देखील असं आहे की जर आमच्यामध्ये बदल दिसू लागलेत, बदल दिसणं गरजेचं आहे. ख्रिस्ती जीवनात, ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये जर बदल दिसत नसतील तर आम्ही त्यांच्या सारखेच आहोत. आमचं जीवन हे बदलणारं पाहिजे. आता मी तसे होते ते नाही का, कधी कधी ती बाई फार भांडकुद होती. बायांनाच कधी कधी आश्चर्य वाटतं, एवढी भांडणारी बाई कशी काय शांत झाली. नाही, भांडतात ना कधी कधी बाया, एवढी भांडत होती, एवढ्या शिव्या देत होती. ही बाई भांडत नाही, इट मीन्स दॅट तिला सॅल्वेशन समजलेलं आहे, तिच्या मनात बदल झालेला आहे. बदलावचं जे जीवन आमचं आहे ते आम्हाला ख्रिस्ताचा खरा ख्रिसमस साजरा करण्यासाठी तयार करतो. आमच्यामध्ये जर बदल काहीच होत नसेल तर मग परत एकदा आम्ही वो था ये था और वो है. आजोबा होता, बाप आहे, आणि आम्ही आहोत. आम्हाला काय म्हणतो ना, ते वारसामध्ये ख्रिस्तीपणा भेटलेला आहे असं आम्ही म्हणतो, पण ख्रिस्तामध्ये वारसपणा वगैरे काही चालत नाहीये. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, मग ते कोणत्या शेवटच्या क्षणी जरी केला तरी पण ते ख्रिस्ताचे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. देहाचा उद्धार देखील होतो, प्राणाचा उद्धार मी सांगितला की बदलाव होत जातो. आत्म्याचा उद्धार पश्चाताप होतो आम्हाला, आम्ही काहीतरी चुकलेलो आहोत. आणि देहाचा जर आम्ही पाहिलं तर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेण्यासाठी येणार आहे, त्यावेळेस ऑटोमॅटिकली आमचं जे जीवन आहे, आमचं जे शरीर आहे, ते म्हणतात ना महिमायुक्त असं शरीर ज्यावेळेस आम्ही धारण करणार आहोत, त्या ठिकाणी ते देखील आमच्यासाठी परिपूर्ण केलं जाणार आहे. म्हणून ती गोष्ट देखील आम्हाला महत्वाची आहे. आम्ही फक्त काय म्हणतात चरणीमध्ये गोठ्यात ठेवलेल्या येशूकडे या दिवसात बघण्याची गरज नाहीये. आम्ही येणाऱ्या येशूकडे बघायची गरज आहे. प्रकाशित वाक्यामधला येशू कोणी प्रचार करत नाही, घाबरतात, कारण तो उपडा पडला त्यासमोर, इतका भयंकर आहे तो. हा येशू सहज वाटतो, आम्हाला चरणीमध्ये ठेवलाय, गेलो, पूजा केली, सर्व काय केलं, आनंद आनंद करतो. परंतु त्या येशूकडं या दिवसात शेवटच्या काळामध्ये आम्हाला बघण्याची आवश्यकता आहे. आणि त्या ठिकाणीच ते तारण जो शब्द होता तो त्या ठिकाणी परिपूर्ण झालेला आहे. आमचं जे तारण आहे ते प्राप्त करण्यासाठी किती प्रकारे, कशाने ते तारण प्राप्त झालं, हा जो शब्द मी वापरतो या ठिकाणी की येशूनं म्हटलं, दाविदाच्या घराण्यामध्ये गावात तारणारा जन्मलेला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. तो तारणारा जो जन्मलेला आहे तो कधी झाला तारणारा? ज्यावेळेस त्याचा मृत्यू वधस्तंभावर झाला. प्रेज द लॉर्ड.
ज्यानं ज्या मृत्यूने म्हणता, पण ज्यावेळेस त्यानं आपलं जो काही आत्मा होता परमेश्वराच्या अधीन केला, त्यावेळेस आम्हाला तारण प्राप्त झालं. त्या ठिकाणी म्हटलं ना की जोपर्यंत येशू वधस्तंभावर होता ना, तोपर्यंत कोणामध्ये काही फरक नव्हता. सर्व हसत होते, कोणी चेष्टा करत होते, सर्व काही निंदा करत होते. ते लोक समोर उभे होते. येशूने त्यांच्यासाठी प्रार्थना केली, तरी पण त्यांच्यामध्ये बदल घडला नाही. परंतु जसं येशूनं आपला आत्मा पित्याकडे सोपवला, तसे सर्व प्रकारच्या घटना त्या ठिकाणी इतक्या भयंकर घडल्या की प्रत्येक जण म्हटला, खरोखर हा देवाचा पुत्र होता. प्रेज द लॉर्ड. तारणारा कोण आहे की ज्यानं माझ्यासाठी वधस्तंभावर आपलं रक्त सांडलेलं आहे? तारणारा तो आहे. हे तारण आम्हाला पहिलं करिन्थियन्स पत्र जर आम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये पहिलं करिन्थियन्स 15 अध्याय 2 आणि 3 वचन, येशूच्या मृत्यूच्या द्वारे तारण आम्हाला प्राप्त झालेलं आहे. बंधुजनो, जी सुवार्थ मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केलात, जिच्यात तुम्ही स्थिरही राहतात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हाला कळवतो. ज्या वचनाने मी तुम्हाला ही सुवार्ता सांगितली, त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. या ठिकाणी करिन्थच्या मंडळीला पौलुस अशा प्रकारे म्हणत आहे की जिच्यात तुम्ही स्थिर राहत आहात, हे जे तारण आहे हे मृत्यूच्या द्वारे प्राप्त झालेलं आहे. तिथपर्यंत त्या गोष्टी मर्यादित राहिल्या नाहीत. ज्यावेळेस येशू वधस्तंभावर गेला, त्यावेळेस ते तारण त्या ठिकाणी आमच्यासाठी परिपूर्ण झालं. विश्वासाच्या द्वारे जर आम्ही प्रेषितांचे कृत्य याचा 16 अध्याय 31 वचन जर वाचलं, तर तारण प्राप्तीसाठी मला काय केलं पाहिजे असं ज्यावेळेस त्या जेलर जो त्या ठिकाणचा पौलुस आणि सिलास यांना आत्म्यात टाकलं, त्यावेळेस आम्ही वचन वाचूया. निकोदेमस 16:31. ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. प्रेज द लॉर्ड. तारण 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 आणि तारण. गावात तारण माहीतच नाही. कोणतरी म्हटलं, तुम्हाला तारण माहित आहे का? म्हणे नाही, म्हणे तारण फक्त बँकेतला शब्द आम्हाला माहित आहे. कोणतरी गेल्यावर तारण द्यावं लागतं, तेव्हा कोणतरी आम्हाला पैसे देतात वगैरे, असं काहीतरी कर्ज देतात. तारण हा शब्द फक्त ख्रिस्ती लोक फार चांगल्या प्रकारे समजतात, परंतु अनुभवामध्ये कमी आहेत. कधी कधी ऐकायला कठीण पण जातं, परंतु सत्य हे आहे की तारण समजणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस पौलुस आणि सिलास यांनी केलेली स्तुती आराधना आम्ही पाहतो, त्या स्तुती आराधनेच्या द्वारे झालेलं कार्य त्या ठिकाणी घडून आलं. त्या ठिकाणी जो वॉचमन होता, ज्याच्या हाताखाली ज्याच्या पहारेकऱ्यामध्ये हे लोक होते, त्यानं स्वतः शेवटी विचारलं की मला काय करायला पाहिजे? एवढा मोठा अद्भुत चमत्कार या ठिकाणी मी पाहत आहे. बंदीशाळेचे द्वार उघडले गेले, तरी देखील तुम्ही या ठिकाणून गेला नाहीत. हे माझ्यासाठी फार मोठं आश्चर्यकर्म आहे. आणि ज्यावेळेस एखादं आश्चर्यकर्म ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये घडतं, त्यावेळेस अन्य जातीतले लोक येऊन तुम्हाला विचारतात की खरोखर तुम्ही फार आशीर्वादित आहात. नाही तर ख्रिस्ती लोकही भांडकुद भरपूर, आजकाल तर फार भांडकुद पण ख्रिस्ती लोक आहेत. एक वेगच नाही का, आमची ओळखच होते ख्रिस्ती असेल ना म्हणून ते भांडतात. आम्ही कधी पण बदललेलं जीवन घेऊन लोकांसमोर जाण्याची गरज आहे. पौलुस आणि सिलास जेलमध्ये असताना देखील स्तुती आराधना करणारे लोक होते, आणि स्तुती आणि आराधना देवाच्या आशीर्वादाला खाली खेचून आणतात. प्रेज द लॉर्ड. चमत्काराला खाली खेचून आणतात. या ठिकाणी त्या प्रकारे त्याला एक चांगला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की एक व्यक्तीचं ताबडतोब तारण झालं, आणि त्याने म्हटलं मला काय करायला पाहिजे, मी काय केलं पाहिजे? त्याने सांगितलं की येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे वचनाच्या द्वारे आमचं तारण निश्चित केलेलं आहे. आमचं तारण वचन या ठिकाणी म्हणतं की त्यानं विश्वास ठेवला आणि त्याचं तारण झालेलं आहे. तारणारा जन्मलेला आहे एवढं बोलून चालणार नाही. तर माझं तारण झालेलं आहे का? खरोखर मी त्या तारणाचा स्वीकार केलेला आहे का? मी माझ्या पापापासून परावृत्त झालो आहे का? मी माझं नवीन जीवन चालू केलेलं आहे, जुनं जीवन सोडलेलं आहे का? याचा विचार करण्याची आम्हाला गरज आहे. येशूच्या जर आम्ही रोमकरासपत्र 5 अध्याय 9 वचन वाचूया. आम्ही रोम 5:9.
हा, तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान आम्ही ठरवण्यात आलेलो आहोत. आपण विशेष करून त्याच्या द्वारे, कोणाच्या द्वारे? येशूच्या द्वारे ही जी सुवार्ता सर्व लोकांना सांगण्यात येत आहे, जिचा आनंद सर्व लोकांना होणार आहे ना, तो आनंद या ठिकाणी दडलेला आहे. त्याच्या रक्ताच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून येशूच्या द्वारे परमेश्वराचा जो क्रोध आमच्यावर होणार होता त्यापासून आता आम्ही तारले गेलेले आहोत. म्हणून आमचं तारण महत्वपूर्ण आहे. पापापासून मुक्ती, आम्हाला क्रोधापासून परमेश्वर सावरणार, त्याचा क्रोध आमच्यावर होऊ देणार नाही. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर आम्हाला तारणामध्ये घेऊन जात आहे. महत्वाचं हे समजण्याची गरज आहे. आम्हाला जर तारण कशापासून कशात आहे हे पण महत्वाचं आहे ओळखण्याचं. आमच्या पापापासून आम्ही मुक्त होतो. सर्वात प्रथम ही गोष्ट आहे मत्तय 1:21 जर आम्ही वाचलं त्या ठिकाणी आम्हाला दिसेल. मत्तय 1:21 कोणाला मिळाल ते? हां हां हां, तारण म्हणजे काय? पापापासून तारले जाणे. आम्ही धार्मिक आहोत म्हणून आमचं तारण झालं असं नाही. देवाच्या वचनाची आवश्यकता आम्हाला आहे. आम्ही जर कर्नेलियसच्या जीवनाकडे पाहिलं तर त्याच्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तो धार्मिक होता, नियमित प्रार्थना करणार होता, दान धर्म देणारा होता आणि सर्व बाबतीमध्ये सर्व घराण्यासह देवाचं भय मानणारा असा असताना देखील त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्याला देखील देवाच्या वचनाची आवश्यकता होती. आणि मग त्याला त्या ठिकाणी पेत्रसाला पाठवून जो संदेश त्या लोकांना आवश्यक आहे तो संदेश त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आम्हाला सैतानाच्या पाशापासून देखील तारण मिळण्याची गरज आहे. सैतान वेगवेगळे पाश आमच्यावर टाकत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे फंदे म्हणतात ना त्याला. पारधी लोक जसे पक्ष्यांसाठी जाळे टाकतात आणि त्या पक्ष्यांना माहीत नसतं की हे जाळ आहे त्या ठिकाणी टाकलेलं आणि त्या ठिकाणी जाऊन ते पक्षी त्या ठिकाणी फसतात. सैतान देखील असे बरेचसे बरेचशी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे आणतो आणि त्या सर्व पाशापासून देखील आम्हाला मुक्त होण्याची गरज आहे. 2 तिमोथी जर आम्ही वाचलं 2 अध्याय 26 वचन, 2 तिमोथियस chapter 2 verse 26. आणि सैतानाने त्यांना धरून ठेवल्यानंतर ते त्याच्या पाशातून सुटून देवाच्या इच्छेस वश होण्याकरता शुद्धीवर येतील. या ठिकाणी जो तिमोथेला संदेश आहे त्या ठिकाणी देखील अशा प्रकारे आम्ही पाहत आहोत की सैतानाचा जो पाश आहे, आम्ही प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे. जे स्तोत्र 86 वाजता त्याच्यामध्ये फार सुंदररीते म्हटलं, परमेश्वर काहीतरी तू चिन्ह दाखव की माझे जे विरोधक आहे त्यांना समजेल की तू माझ्या पक्षाचा आहे, तू माझा देव आहेस म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे की सैतानाने त्यांना धरून ठेवल्यावर ते त्याच्या पाशातून सुटून, तारण म्हणजे सैतानाच्या पाशातून सुटणे. सैतान वेगवेगळे पाश असे वेगवेगळे जाळे आमच्यावर टाकतो. कधी पैशाचा मोह येतो, कधी वेगवेगळ्या प्रकारे संपत्तीचा मोह आम्हाला दिसतो, कधी असं काहीतरी आमच्या जीवनात येतं की आम्ही म्हणतो की बरं आहे आणि त्या गोष्टी ज्यावेळेस आमच्या जीवनात येतात त्यावेळेस आम्ही देवापासून जरा दूर जाऊ लागतो. परंतु आम्हाला आता जे सांगितलं, जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. शेवटपर्यंत टिकण्यासाठी सैतानाचे बरेच पाश येतात. येशू ख्रिस्ताला देखील परीक्षेच्या वेळेस आम्ही पाहतो कशा प्रकारे परीक्षा त्याच्यावर झाल्यात. परंतु तो जो पाश सैतान टाकत होता त्या ठिकाणी ते एकदम क्लिअर एक्झाम्पल आहे की तो सैतान त्या ठिकाणी पाश टाकत होता, तू जर माझ्या पाया पडला तर हे मी तुला देऊन टाकेल. तू जर भाकरींना म्हटलं, धोंड्यांना म्हटलं भाकरी होतं, भाकरी त्या धोंड्यांच्या भाकरी होतील. पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर तो येशू ख्रिस्तावर असे वेगवेगळ्या प्रकारचे जाळे टाकत होता. परंतु येशू त्या सर्व गोष्टी परीक्षेवर विजय झाला. आज त्याच्या लोकांवर सैतान अशा प्रकारचे पाश टाकत असतो. आम्हाला त्या पाशापासून मुक्त होण्याची गरज आहे. आणि वचन आम्हाला हे सांगतं की सैतानानं त्यांना धरून ठेवल्यानंतर ते त्याच्या पाशातून सुटून देवाच्या इच्छेला वश होतील, अशा प्रकारे ते जीवन जगतील.
हा ख्रिसमसचा संदेश आमच्यासाठी आज आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही ख्रिसमसचा संदेश कोणत्या रीतीने पाहत आहोत? फक्त आनंद करणे, सजावट करणे, का ख्रिस्त गाजवणे? पवित्र शास्त्रामध्ये असे पुष्कळसे आमच्या समोर प्रश्नचिन्ह उभे राहतात की ख्रिस्त जन्म महोत्सव आम्ही कसा साजरा करावा. आत्मिक मृत्यूपासून देखील आम्हाला त्या ठिकाणी वाचवण्यात येणार आहे. तारण म्हणजे आत्मिक मृत्यू देखील आहे. एक आमचा देहाचा मृत्यूपर्यंत आम्ही एकमेकाला वाटतो, मेला गेला संपलं सर्व. परंतु जो आत्मिक मृत्यू आहे, इब्रीकराच्या पत्रामध्ये त्याविषयी म्हटलेलं आहे, इब्री 5 आणि 7 मध्ये, की अग्नीच्या सरोवरातून बाहेर काढावं लागणार आहे. तारणाची व्याख्या, तारण कसं असावं? तारणारा जन्मलेला आहे, पण तो तारणारा कसा आहे? आम्ही त्यात आहोत का नाही? आमचं तारण कितपत झालं आहे? आम्ही या गोष्टी समजत आहोत की नाही? आम्ही नवीन अनुभवामध्ये चालत आहोत की नाही? या गोष्टी समजण्याची आम्हाला आवश्यकता आहे. आमचं चांगलं काम जे आहे ते आम्हाला तारण देऊ शकत नाही, परंतु आमचा विश्वास हा आम्हाला कधी कधी काही लोकांना दाखवण्यासाठी चांगले कर्म करतात. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, नाही का? म्हटलंय ना, कोणी केली का अशी प्रार्थना पवित्र बायबलमध्ये? एक धार्मिक आला, त्याने सांगितलं, वर मस्त डोळे करून आकाशाकडे प्रार्थना केली आणि जोरजोरात तो म्हटला, तुला तर ठाऊक आहे मी धार्मिक आहे, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, मी दान धर्म करतो. आणि अशा प्रकारे प्रार्थना करून लोकांना दाखवणारे लोक देखील आज समाजामध्ये आहेत. परंतु आमचं जीवन त्या दुसऱ्या व्यक्तीसारखं पाहिजे. आणि त्याच व्यक्तीसाठी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जे मुखाने कबूल करतात, अंतःकरणाने विश्वास ठेवतात, त्यांचं तारण होणं शक्य आहे. आणि म्हणून या दिवसामध्ये हा जो संदेश आम्हाला भेटत आहे, तो संदेश हेच आहे की परमेश्वरा, तू माझं तारण केलं आहेस का याची जाणीव तू मला होऊ दे. की बहुना मी माझ्या जुन्या कामापासून परावृत्त झालो आहे की नाही हे जाणण्याची देखील आम्हाला गरज आहे. जर आम्ही चांगलं कर्नेलियसचं जे उदाहरण तुम्हाला दिलं ते फार महत्त्वपूर्ण होतं. निकोदेमस याचं देखील फार महत्त्वाचं उदाहरण आहे की सर्व काही जाणताना देखील ते जाणलं नाही जे जाणण्याची त्याला आवश्यकता होती. परंतु कोणी जाणलं? पौलुसाने जाणलं. प्रेज द लॉर्ड. मला सर्वात आवडता जो संदेश आहे तो म्हणजे पौलुसाचा जो संदेश. एकदा ऐकलं, सारं जीवन बदली झालं. एकदाच ऐकलं, तू कोणाचा छळ करतोस, कॉलिंगला, पाचारांना प्रतिसाद दिला आणि सर्व ज्ञान एका बाजूला सारून टाकलं. त्यानं म्हटलं, मी सर्व केर कचरा लेखतो, माझ्यासमोर हे ज्ञान काही कामाचं नाहीये. कारण लोक ज्ञानानं देवाला शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु जे पवित्र आत्मा तुमच्यावर येतो, ज्यावेळेस तुम्ही देवासमोर लीन होतात, नम्र होतात, नतमस्तक होतात, आपले अश्रू गाळतात, त्यावेळेस देव तुमच्या जीवनामध्ये निश्चित कार्य केल्याशिवाय राहणार नाही. देव तुम्हाला हा ख्रिस्त जयंतीचा जो संदेश आहे तो एक वेगळ्या प्रकारे आशीर्वादित करून जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. वचनाकडे जर पाहिलं आम्ही तर त्या ठिकाणी देखील बरेच काही गोष्टी महत्वपूर्ण आहेत. भविष्यवाण्या झाल्या, भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या. या ठिकाणी मेंढपाळ होते, त्यांनी त्यांचं काम केलं. निसर्गाने देखील या ठिकाणी येशूच्या जन्माविषयी एक साक्ष दिले आहे. मी काही दिवसापूर्वी 2 वर्षापूर्वी ख्रिसमसचा संदेश एका चर्चमध्ये देत होतो आणि मला फार आवडतो तो संदेश की तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमच्याकडे पाहून लोकांना आनंद होतो का? आम्ही लोकांना ख्रिस्ताची जागा दाखवतो का? आम्ही तेथेच जाऊन थांबतो का जेथे येशूचा जन्म झालेला आहे? आम्ही ते ठिकाण लोकांना दाखवतो का? आणि आमच्याकडे पाहून लोक आनंदित होतात का? हा एक सुंदर संदेश खरोखर त्या ठिकाणी मला देवाने दिला आणि आज देखील मला या ठिकाणी ते विषय निघाला म्हणून सांगतो की फार सुंदर रीतीनं निसर्ग देखील येशूच्या जन्माचं त्या ठिकाणी निसर्ग देखील कमी पडलेलं नाही. त्यानं देखील दाखवलं की या ठिकाणी येशू जन्मणार आहे. प्रेज द लॉर्ड. आजचा संदेश आम्हाला तारण जाणण्याची आवश्यकता आहे. आणि जर आम्ही लुकाच्या पुस्तकामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये जे वचन आम्ही वाचले त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी नमूद केलेल्या आहेत. मेंढपाळ होते, त्या मेंढपाळांनी काय केलं? मेंढपाळांनी काय केलं?
मेंढपाळांनी जाहीर केलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इकडंच लक्ष द्या वचनाकडं. ज्यावेळेस येशूचा जन्म झाला, ज्यावेळेस त्यांना खबर देण्यात आली, ते जर चूप राहिले असते, ते जर शांत राहिले असते, तर आज आम्ही या ठिकाणी नसतो. त्यांनी जाहीर केलं. जे काही त्यांना सांगण्यात आलं होतं ते ज्यांनी जाऊन विधित केलं, लोकांना सांगितलं. जे काय आहे ते असं म्हटलेलं आहे की जे काही आपण ऐकलं आहे ते आपण जाऊन लोकांना सांगू, जाहीर केलं. आणि म्हणून आज जर आम्ही ख्रिस्ती म्हणून या समाजामध्ये जगत आहोत, आम्ही जर देवाचे लोक म्हणून जगत आहोत, तर आम्हाला ख्रिस्त जन्मलेला आहे हे जाऊन लोकांना घोषित करण्याची आवश्यकता आहे. आमच्यापर्यंत सीमित ठेवायचं नाहीये. ती शंभरोनी बाईनी तिच्या पुरतं मर्यादित नाही ठेवलं. एवढं कठीण तिच्या जीवनामध्ये सांगितलं. 5 नवरे होते, कोणती बाई जाऊन सांगल? अरे त्यांनी सांगितलं 5 नवरे मला होते म्हणून. परंतु ज्यावेळेस देवाचा आत्मा तुमच्यावर येतो, त्यावेळेस तुम्ही ते शुभवर्तमान लोकांना सांगू लागतात. प्रचारिका झाली ती एक. परमेश्वर अशा प्रकारचा बदलाव करतो. जिला 5 नवरे ती प्रचारिका सुंदर रीतीने तिने सर्व गावातल्या लोकांना त्यांच्या समोर आणला आणि सांगितलं, हा आहे तो, यानं खरंच सांगितलं माझ्याविषयी. आम्हाला सांगण्याची गरज आहे, आम्हाला ख्रिस्त गाजवण्याची गरज आहे. सैन्याने स्तुती केली, आम्हाला स्तुती करण्याची आवश्यकता आहे. ख्रिसमसमध्ये या 5-6 गोष्टी करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. तुम्ही जाहीर करा, तुम्ही स्तुती आराधने करणारे व्हा, तुम्ही आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये ख्रिस्ताला स्थान द्या. प्रार्थनेच्या वेद्या आपापल्या घरामध्ये बांधायला सुरुवात करा. प्रार्थनेची वेदी बांधणं म्हणजे एक ठराविक जागा तुमच्या घरामध्ये तुम्ही ठेवा की त्या ठिकाणी भाई मैं अकेला बैठूंगा, वहां पे कोई नहीं आए, मैं अकेला बैठकर वहां पे प्रार्थना, मेरा परमेश्वर के साथ बात करने की जगह है. दिस इज माय प्लेस, ये मेरी जगह है. और अशा प्रकारे बघा बाकी लोक करतात. त्यांच्या घरामध्ये एक देव मंदिर, देवघर ठेवतात ते लोक. आम्ही बायबल शोधतो कधी कधी. कठीण आहे पण सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. पुढच्या नाही बोलणार नाही बोल परंतु सत्य आहे की आमच्याकडे एक आमची अशी ठराविक जागा पाहिजे. प्रत्येक गोष्टीला आम्ही जागा ठेवतो, परंतु का आमच्या घरामध्ये अशी जागा आहे, त्या ठिकाणी मी माझ्या परमेश्वरासंग ते बोलत राहील. त्या ठिकाणी जागा नसती दिली ना, त्या गव्हाणीच्या मालकांच्या चरणीमध्ये तो बोला असा इकडे नाही तिकडे नाही, कुठे जा तुम्ही, तर आज आम्ही इथे नसतो. प्रत्येक महत्वपूर्ण कॅरेक्टर आम्हाला वचनामध्ये पाहावयास मिळतं की त्याने जागा दिली. गव्हाणीचा जो मालक आहे, काही लोक बाईच्या पोटात काही राहत नाही, परंतु या ठिकाणी अशी बाई आहे, तिने अंतकरणात जपवून ठेवल्या गोष्टी. काही झालं असतं पुढे जाऊन. मरिया अंतकरणात त्या ज्या ज्या गोष्टी देवदूतांनी सांगितल्या, वचन सांगतं तिने आपल्या अंतकरणामध्ये त्या गोष्टी जपून ठेवल्या. आणि बाकी भरपूर लोक त्या ठिकाणी होते. या सर्व गोष्टी बघून ते आश्चर्यचकित झालेले आहेत. आणि म्हणून सर्वात महत्वाचं, ख्रिसमस आम्ही साजरा करत असताना आम्हाला या गोष्टी समजण्याची फार आवश्यकता आहे. आज जर तुम्हाला कोणी विचारलं, तुम्ही सांगा आमचं तारण झालं आहे, येशू जन्मला, हे जितकं महत्वपूर्ण आहे तितकं येशू वधस्तंभावर गेला, त्यानंतर आम्हाला तारणाचा अनुभव आला. येशू वधस्तंभावर गेला म्हणूनच आम्हाला त्या ठिकाणी तारणाचा अनुभव आला. आणि म्हणून हा येशू जगासाठी एक अद्भुत गोष्ट आहे. एकाने एक उदाहरण सांगितलं होतं, फार सुंदर आहे की 2 चर्चेस होते. एक चर्चमध्ये भरपूर लोक होते, मोठी मंडळी होती, हजारो लोक त्या मंडळीमध्ये बसत होते. आणि त्या स्वर्गदूत जेव्हा वरून निघाला, त्याने पाहिलं की 2 मंडळांच्या वरती सैतानचे दूत आहेत. एक सर्वात मोठी जी मंडळी आहे तिच्यावर एकच सैतानाचा दूत उभा होता, एकच सैतानाचा दूत बसला होता. आणि एक छोटी मंडळी होती. आता पाकांसाठी ख्रिस्ती मंडळी नाही का, फार सुंदर, लोक कमी होते, परंतु त्या मंडळी, त्या चर्चा वरती पुष्कळ सैतानाचे दूत उभे होते, बसले सगळे राखत होते. आणि त्यावेळेस स्वर्गातील दूतांनी त्यांना विचारलं, इथं एवढे कमी लोक आहेत आणि तुम्ही इथं एवढे कमी लोक असून तुमची संख्या इथं का? तर त्यांना सांगितलं की इथं जरी कमी आहेत तरी पवित्र आत्म्याने भरलेले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं प्रार्थना करणारे लोक आहेत,
पवित्र आत्म्याला जाणणारे लोक आहेत, आरोग्याच्या प्रार्थना करणारे लोक आहेत, राष्ट्रासाठी प्रार्थना करतात. बाबा रे ह्यांनाच सांभाळू द्या, आम्हाला यांची आम्हाला जास्त भीती वाटते. आणि जे मोठे चर्चेस होते त्या ठिकाणचा तो दूत आहे, त्या दूताने त्यांना विचारलं, तो बोला काय नाही, ये सब मेरे ये इधर 2 घंटा बैठे के बाहर आने के बाद अपने ये सब. म्हणजे सांगण्याचा उद्देश तुम्ही किती आहात हे महत्वपूर्ण नाही, तुम्ही कशा प्रकारे देवाला समर्पित आहात हे महत्वपूर्ण आहे. तुमचं समर्पण हे देवाला अतिशय महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून या दिवसामध्ये हा जो ख्रिस्त आहे ही जगासाठी एक अद्भुत गोष्ट आहे. असं म्हटलेलं आहे की येशू सर्वांचा जन्म झाला तसं येशूचाही जन्म झाला असं आम्ही गृहीत पकडायचं नाहीये. ही अद्भुत घटना आहे. या अद्भुत घटना कशा घडत गेल्या या सर्व आम्हाला सर्वांना ठाऊक आहेत. तो उद्धार करता आहे, तो तारणारा आहे, तो पापापासून मुक्त करणारा आहे, तो निष्पाप कोकरा आहे, तो जीवनाचा मार्ग सांगणारा आहे. ज्या ठिकाणी म्हटलं की तुम्ही कुठे जातात आम्हाला ठाऊक नाही, तर आम्हाला मार्ग कसा ठाऊक असणार. येशूने म्हटलं मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. प्रेज द लॉर्ड. मीच आहे, कोणी नाहीये. दुसऱ्या कोणाकडे त्यांनी बोट दाखवलं नाही, तो म्हटला मीच आहे. ज्यावेळेस आम्हाला मार्ग ठाऊक नसतो त्यावेळेस हाच येशू जो तारणारा म्हणून जन्मलेला आहे तो म्हणतो मी मार्ग, सत्य आहे. तो सार्वकालिक जीवनाची हमी देणारा आहे. त्यानं म्हटलं की मी तुमच्यासाठी अनंतकालिक जीवन देणारा देव आहे. तो असा आमचा परमेश्वर आहे. तो नवजीवन देणार आहे. तो सर्व अशक्य गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या जीवनामध्ये शक्य करणार आहे. ईच अँड एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. काहीच गोष्ट अशक्य नाही. कोणी जाऊन सांगावं आणि येशून त्या ठिकाणी म्हटलं मला अशक्य आहे, कारण तो सर्व आहे, तो निर्माता आहे. आणि वी आर क्रिएशन, आम्ही निर्माते आहोत. बाप काय करतो, कुछ भी करेगा बेटा लाके दूंगा मैं तुझे. लेकरासाठी बाप जसा करतो काही करतो तो. बाप बोलतो मैं लाके दूंगा, क्या चाहिए मैं करूंगा तेरे लिए, मैं करूंगा. तो आमचा बाप आहे, तो आमच्यासाठी सर्व करणार आहे. आणि म्हणून हा त्याला सर्व काही शक्य आहे. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो सर्वाधिक सर्व परमेश्वर जो परत आम्हाला घेण्यासाठी एक आश्वासन देऊन येणार आहे, तो आमचा जिवंत देव आहे. आणि म्हणून परमेश्वराला या भक्तीमध्ये या वेळेस आम्ही धन्यवाद देऊया. आम्ही स्तुती करणारे असावेत, आम्ही जाहीर करणारे असावेत, आम्ही परमेश्वराची आज्ञा पालन करणारे असावं, आम्ही लोकांना ख्रिस्त दाखवण्यासाठी त्यांना देवाकडे आणणारे असावेत. आणि अशा प्रकारे जर आम्ही कार्य केलं तर हा ख्रिसमस, हा नाता तुमच्यासाठी निश्चित आशीर्वादित होणार आहे. ज्यांच्या घरी नाही त्यांना वाढून पाठवा. करतो का आम्ही? मत्तईमध्ये कशा प्रकारे म्हटलेलं आहे की फार सुंदर रीतीने म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, विथ प्रॅक्टिकल लाईफ आम्हाला जगायचं आहे. येशूनं प्रॅक्टिकल लाईफच दाखवलेलं आहे. आणि म्हणून या दिवसामध्ये परत एकदा हा जो तारणारा जन्मलेला आहे त्याच्यावर आम्ही मनन करूया, विचार करूया की खरोखर ख्रिस्ता माझं तारण या प्रकारे व्हावं. माझ्या जीवनात तू बदल घडून आण. आणि ज्यावेळेस माझ्या जीवनात बदल घडेल त्यावेळेस निश्चित मी इतरांचं जीवन बदली करू शकेल. हम नहीं बदले लोग क्या बदलेंगे. सुरुवात हमारे घरों से करे. आमच्या घरापासून आम्हाला सुरुवात करायची आहे. आणि मग जर सुरुवात झाली तर निश्चित देव आम्हाला इस्तेमाल करणार आहे. परमेश्वर ही सर्व वचनं आज आपल्यासाठी आशीर्वादानं आशीर्वाद करो. परत एकदा सर्वांचा धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो, कारण की परत एक वार त्याच्या सेवकाने, त्याच्या अभिषिक्ताने त्याचं पवित्र वचन आमच्यापर्यंत आणलं. प्रेज द लॉर्ड. किती लोक आशीर्वादित झाले. आपण जोरदार टाळ्या वाजवल्या त्या देवासाठी की त्याची योजना घेऊन तो आज आपल्या अभिषिक्तासह मुंबई येथून आम्हामध्ये आले. आणि ह्या गोष्टी आम्हाला कळतात, या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे की शिक्षण, पद आणि पाचारण अशी निवडकच लोकांना प्रभू देतो. ज्या सगळ्या गोष्टी प्रभू म्हणतो त्यापैकी आज आमचे सन्माननीय रेव्हरंड दिनेश वागचौरे साहेब आहे. शिक्षण देखील आहे, पद देखील आहे आणि निश्चितच सेवा देखील आहे. आणि त्यांनी आरंभीच सांगितलं की या सर्व गोष्टीमध्ये मी प्राधान्य कोणाला देतो? देवाच्या सेवेला देतो. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देतो देव उंचावला जातो. आज परत एक वार तारणारा जन्मला, त्याचा आनंद अखिल जगाला देव देत असताना
आज परत एक फार ख्रिस्ती मंडळीला देखील त्या तारणाचा लाभ देण्यासाठी, त्या तारणाचा अनुभव देण्यासाठी, त्या तारणाच्या द्वारे प्राप्त होणारे विविध निश्चित सेवा कार्य आणि घोषणा कशा प्रकारे करे याची जाणीव सन्माननीय वाकचौरे साहेबांनी करून दिलेली आहे. प्रभू त्यांची सेवा, त्यांची मिनिस्ट्री विपुल आशीर्वादित करो. त्याचप्रमाणे आज आम्हाला अतिशय आनंद आहे की अनिता ताई आहे आणि विकी देखील आहे, त्याचे कुटुंब देखील आहे आणि त्यांच्यासाठी देखील प्रेरणास्पद आहे की आज आमचे बंधू, आज आमचे मामा अशा प्रकारे सेवा करत आहे. आज मला प्रथमच विकी पुढे दिसत आहे. नेहमी मागे असतो, बाहेर असतो तो मामा. आता बघत आहे आज मामाला खुश करण्यासाठी पुढे आला का काय काय माहिती तो, परंतु आम्हाला पुढे जायला येतं. प्रेज द लॉर्ड. तरुण लोकांची ख्रिस्ती मंडळीला गरज आहे, तरुण लेकरांची गरज आहे. निश्चितच तो IT मध्ये मोठ्या जॉबवर आहे, पती देखील आहे, डॅडी देखील आहे, परंतु ही बाब देखील विसरता कामा नये की आपल्या डॅडींचा डॅडी तो स्वर्गात आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचे पुत्र आणि त्याचे कन्या आपण आहोत. त्यामुळे जोवर आपल्याला जी सेवा प्रभूने दिलेली त्यासाठी हजर असावं आणि वेळेवर हजर असावं. प्रत्येकासाठी की वेळेवर आपण हजर राहूया, कारण की वेळेवर येणं किंवा वेळेच्या अगोदर येणं हे देवाचा सन्मान होय. आणि त्यामुळे आज या वचनाच्या द्वारे प्रभूने आम्हाला आशीर्वादित केले. देव त्यांना व त्यांच्या मिनिस्ट्रीला विशेष आशीर्वादित करो. त्यांच्याकडे जेव्हा आपण बघतो, त्यांच्या जीवनाकडे बघतो, त्यांच्या सेवेकडे बघतो, आम्हाला देखील प्रोत्साहन उत्तेजन मिळतं आणि खरोखर प्रभू त्या प्रकारे त्यांना आशीर्वाद. यावेळेस एक गीत गात असताना आपण आपले दानार्पण